अपेक्षेप्रमाणे अवकाळी पाऊस, दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर व्यवस्थित चर्चा झाली आणि अधिवेशन असताना देखील मला वाटतं आपण एका मतदारसंघात आशिषच्या जयस्वालच्या मतदारसंघात रामटेकमध्ये देखील आम्ही दोघं गेलो आणि तिथल्या पिकांचं झालेलं नुकसान पाहिलं. अजितदादांनी देखील काही ठिकाणी भेटी दिल्या. ते शनिवारी तुम्ही इकडेच होते ना, शनिवारी. आणि असं एकंदरीत अवकाळी पावसावर देखील चर्चा झाली आणि अतिशय सरकार या बाबतीमध्ये गंभीर आहे. शेवटी जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या वेळेस मग अवकाळी असेल, गारपीट असेल आणि त्या वेळेस सरकारने शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. अगदी नियम बाजूला ठेवून मग एनडीआरएफचे नियम असतील, एसडीआरएफचे नियम असतील, 2 हेक्टरचं 3 हेक्टर करण्याचा विषय असेल, सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे होणारं नुकसान असेल, त्याचबरोबर जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर संकट आलं त्या वेळेस मग कांद्याचं नुकसान असेल, तेव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या उत्तरामध्ये देखील आतापर्यंत केव्हाही जेवढी मदत झाली नाही शेतकऱ्यांना तेवढी मदत अतिशय ऐतिहासिक अशी 44,000 कोटींची मदत गेल्या आवाज नीट येत नाही त्याच्यामुळे. आवाज येत नाही. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही आमच्या सरकारने केलेली आहे 44,000 कोटींची. हे बंद आहे का? चालू केलं त्याच्यावरच बोलत होतो. तसंच बोला. चालू आहे. ओके. त्यामुळे आतापर्यंत पुन्हा एकदा सांगतो, जेवढी मदत झाली नव्हती ती आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळात 44,000 कोटीपेक्षा जास्तीची मदत आपण त्यांना शेतकऱ्यांना केली. त्याच्यामध्ये आकडे मी विस्तृतपणे आता देऊ इच्छित नाही. मी त्या माझ्या भाषणामध्ये मांडले आणि आपण देखील ते पाहिलेलं आहे. धानाचा बोनस मागच्या वर्षी 15,000 रुपये हेक्टरी होता. यावर्षी आपण 20,000 हेक्टरी बोनस दिला. त्याचबरोबर समृद्धी महामार्गावर 13 ठिकाणी कांद्याच्या महाबँक देखील आपण स्थापन करण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतले. विदर्भासाठी देखील अनेक महत्वाचे निर्णय घेतले. परंतु मी खाली त्याची माहिती दिली आणि वरती आमच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी दिली. त्यामुळे मी पुन्हा विदर्भाचे जे निर्णय आहेत ते या ठिकाणी सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. कारण यामध्ये अनेक निर्णय, मग सिंचनाचे प्रकल्प असतील, मगाशी सांगितलं देवेंद्रजींनी 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले. एकूण 65 सिंचन प्रकल्प, जवळपास 64, त्यापैकी 29 सिंचन प्रकल्प जे आहेत ते विदर्भातले आहेत. आणि मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली त्यामुळे येईल आणि शेतकरी राजाला मोठा फायदा त्यामध्ये होईल. कांद्याची महाबँक आता सांगितलं मी, जे शेतकऱ्यांचा कांदा किंबहुना इतर जी उत्पादनं, नाशवंत उत्पादनं जी खराब होतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठं नुकसान होतं. आणि म्हणून शास्त्रज्ञ आपले काकोडकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कांद्याची महाबँक आपण सुरू करतोय 13 ठिकाणी समृद्धी महामार्गावर. त्याच्या अनेक इतरही उत्पादनांना फायदा होईल. शेत आत्महत्या करणं हे आमच्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे. सरकारला भूषणावं नाहीये. आणि म्हणून जे आज आम्ही शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने 6,000 रुपये, मोदी सरकारने जे वर्षाला जाहीर केले त्याच्यामध्ये आम्ही 6,000 रुपये राज्याचे घातले. शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना देणारा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला. मागेल त्याला शेततळं, मागेल त्याला ठिबक सिंचन, मागेल जे आज त्या आपल्या पदुम विभागाच्या आमच्या विखे पाटलांच्या
विभागाच्या माध्यमातून आपण शेळी, मेंढी, गाई, म्हशी ज्या होत्या त्याच्यामध्ये आम्ही वाढ केली. म्हणजे दुधाला अनुदान दिलं, इथं धानाला बोनस दिला आणि जेणेकरून एक शेतकऱ्याला सपोर्टिव्ह होईल अशा पद्धतीनेच काम केलेलं आहे. आणि एक टास्क फोर्स जो आहे जुना तो देखील त्याचं देखील पुनर्गठन केलंय. त्याच्यामध्ये अनेक लोकांना आम्ही घेतोय. थोडं काउन्सिलिंगची पण गरज आहे आणि कुठे ज्या ठिकाणी आम्हाला कळेल कुठं काय त्या शेतकऱ्यांना असं काहीतरी विचार येतोय तर त्या ठिकाणी देखील या टास्क फोर्सच्या माध्यमातून आम्ही नक्की प्रयत्न करू. एका जरी शेतकऱ्याची आत्महत्या आपण थांबवू शकलो तरी सुद्धा आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 24 तारखेला अल्टिमेटम ते काम आहे. आपलं बोलणं सुरू आहे. हो नाही कुठे आहे? अच्छा तिकडे 24 तारखेचा अल्टिमेटमवर मनोज जरांगे पाटील काम आहे. आपलं मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोलणं झालेलं आहे का? 24 तारखेला ते आंदोलन करणार असतील तर आपली भूमिका काय? नाही हे बघा एकच आहे. हे सरकार जे आहे कमिटमेंट देणार आणि पाळणार आहे. त्यामुळे आम्हाला माहित आहे कधी आचारसंहिता गेले 20 वर्षापासून आचारसंहिता 1 मार्च नंतरच लागते. त्यामुळे असं काही तुम्ही त्या आचारसंहितेमध्ये आमचं हे काम अडकवायचं असं काम नाही करणार आम्ही. त्यामुळे आम्ही जे म्हटलेलं आहे त्या शब्दावर आम्ही कायम आहोत आणि जरांगे पाटील यांना देखील आम्ही विनंती करतोय जाहीरपणे की आपल्या समोरच ही सगळी कामं आहेत सुरू आणि जे निर्णय आहेत जे आपल्या समोरच आम्ही घेतलेले आहेत त्यामध्ये कुठलाही काही आम्ही आडपडदा ठेवलेला नाही. त्यामुळे सरकारवर विश्वास ठेवून थोडं श्रद्धा सबुरी ठेवली पाहिजे. मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराची माहिती आकडेवारी त्याची सखोल चौकशी होणार का, कारवाई होणार का? अरे बाबा मुंबई महापालिकेचं मी तिकडे सभागृहात सांगितलं ना सगळं. कोविडमध्ये जे काही झालेलं आहे भ्रष्टाचार, इकडे माणसं मरत होती आणि तिकडे अशा प्रकारचा भ्रष्टाचार होत होता. 300 ग्रामची खिचडी 100 ग्रामची खिचडी 300 ग्रामच्या खिचडीच्या जागी 100 ग्रामची खिचडी देण्याचं पाप जे काय झालेलं आहे ते मी मगाशी बोललोय. बॉडी बॅग मध्ये झालंय, ऑक्सिजन प्लांट मध्ये त्याची चौकशी चालू आहे. त्याची चौकशी चालू आहे. त्या चौकशीमधूनच हे सगळं बाहेर आलेलं आहे. मला एक सांगा, पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या एक मिनिट नाही ते लवकरच येईल. कॅबिनेटमध्ये तो सादर होईल आणि त्याच्यामध्ये दुसरा अहवाल आलेला आहे. अंतिम अहवाल देखील बाकी आहे. सीएम साहेब पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या भाषणात सांगितलं काल आणि मला वाटतं बसून दादानी किंवा कोणीतरी त्यांना विचारलं की तुम्ही कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का, तर त्यांनी स्पष्ट नाही सांगितलं. तुम्ही आणि अजितदादा कुणबी सर्टिफिकेट घेणार आहे का? नाही. तुम्ही घेणार आहे का? काय महाराष्ट्राला कळावं म्हणून मी आता मुख्यमंत्री नाही ऐका मुख्यमंत्री हा सर्व समाजाचा असतो. त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि जो दाखला माझ्याकडे आहे मराठा म्हणून मला त्याच्याबद्दल तुम्हाला एक सांगायचं आहे की आम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळण्यापेक्षा मराठा समाजामध्ये गरीब वर्ग जो आहे त्यांना पहिल्यांदा कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या करता हे शासन कटिबद्ध आहे. आर्थिक आरक्षण द्यावं का दादा? आर्थिक निकषावर द्यावं नाही त्याच्यामध्ये आता अभ्यास चालला ना बाबा. जर अभ्यास करायला वेळ दिला केंद्रामध्ये लोकपाल कायदा सुद्धा पारित झालेला आहे. कारण अद्याप तिथं प्रमुख नाहीये. काय प्रमुख नाहीये आणि 8 सदस्यामध्ये 3 जागा रिक्त आहे. तर आपण जर कायदा पारित केलेला आहे तर समिती कायम स्वरूपी प्रमुख आणि समिती कधीपर्यंत गठीत होईल आणि आता तो कायदा पारित झालाय. ते विधेयक मंजूर झालेलं आहे. लवकरच आम्ही ते करू. पण ते धाडस आम्ही दाखवलं की मंजूर करण्याचं.